हाय फ्रेंड्स, CETचे MCQs आपण सॉल्व करतो आहे. टॉपिकचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. क्वेश्चन तुमच्यासमोर आता मी लिहित आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण बघतो आहे. द व्हॅल्यू ऑफ 4 cos cube 20 डिग्री इज, आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे 1/2 मायनस 3 cos 20 डिग्री. सेकंड ऑप्शन -1/2 मायनस 3 cos 20 डिग्री. थर्ड ऑप्शन -1/2 प्लस 3 cos 20 डिग्री. फोर्थ ऑप्शन आहे आपला 1/2 प्लस 3 cos 20 डिग्री. मित्रांनो, आता ह्या सममध्ये सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे बघा. आपण क्वेश्चन वाचला, 4 cos cube 20ची व्हॅल्यू फाइंड करायची. क्वेश्चन बघता अशाने तुम्हाला एक गोष्ट सुचलीच पाहिजे, आठवलीच पाहिजे. ती म्हणजे अशी की 4 cos cube थीटा या रिलेटेड एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता फॉर्म्युला आहे? cos 3 थीटा इज इक्वल टू 4 cos cube थीटा मायनस 3 cos थीटा. आठवतं का? cos 3 थीटाचा एक फॉर्म्युला आणि sin 3 थीटाचा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्येच तर आहे ना 4 cos cube थीटा. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. आता करायचं काय माहिती आहे का? या 4 cos cube थीटाची किंमत शोधायची. कशी शोधणार? ह्याला इथंच ठेवा, इकडच्याला पलीकडे पाठवून द्या. म्हणजे काय बनेल बघा, cos 3 थीटा हा -3 cos थीटा इकडे आलो जाईल, प्लस 3 cos थीटा इज इक्वल टू काय ना 4 cos cube थीटा. ठीक आहे, फॉर्म्युला मी बनवायला शिकवलं तुम्हाला. आता तुम्हाला थीटाची व्हॅल्यू माहीत पाहिजे. हे बघा, कम्पेअर करा, याला आणि याला कम्पेअर करा. बरं, काय थीटाच्या जागी काय आलेलं आहे बघा, इथे 20 डिग्री आहे की नाही. थीटाच्या जागी तुम्ही जर पाहिलं तर 20 डिग्री दिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, थीटाच्या जागी 20 डिग्री टाकायचं. ठीक आहे, पुट थीटा इज इक्वल टू 20 डिग्री. मी मुद्दाम स्टेप टाकतो आहे तुम्हाला कळावं म्हणून. cos ऑफ 3 इंटू थीटा म्हणजे 20 डिग्री प्लस 3 इंटू cos 20 डिग्री इज इक्वल टू 4 cos क्यूब 20 डिग्री. समजतं आहे? ह्याच्या पुढे 20 इंटू 3 60 cos 60 डिग्री प्लस 3 cos 20 डिग्री इज इक्वल टू 4 cos क्यूब 20 डिग्री. याची किंमत शोधायची आहे बरं का आपल्याला. मग ह्याचा आन्सर काढावा लागेल आपला. आता cos 60, मित्रांनो sin 60ची व्हॅल्यू √3/2 म्हणल्यावर cos 60ची किती येणार? 1/2 प्लस 3 cos 20 डिग्री. 1/2 प्लस 3 cos 20 डिग्री पाहून घ्या कोणत्या ऑप्शनमध्ये असतं. इट इज ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, हा मार्च MST CET 2022ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, 2022ला. हे एक डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर होतं. मला जस्ट पाहिजे होतं की ऑडिओ आणि मी जे लिहितो आहे हे प्रॉपर कम्पॅटेबिलिटी आहे का आणि व्यवस्थित दिसतं आहे का. मी अपलोड करतो आहे. याच्या पुढे असेच व्हिडिओज मी टाकत जाईल. थँक्यू.